नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित त्यामधील सराव संच 12 वरील उदाहरणे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सराव संच 12 मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, मसावी काढा। त्यामध्ये आपल्याला मसावी काढायचा आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे 25 आणि 40 चे मसावी काढायचा आहे। तर बघा, 25 आणि 40 चे मसावी काढायचे आहे, त्यासाठी आपण त्याचे अवयव काढून घेऊया। तर बघा, 25 आणि 40, 25 आणि 40 आपण अशा प्रकारे लिहून घेऊया, 25 आणि 40। आता 25 ला आणि 40 ला अशा एका संख्येने भाग जाईल अशी संख्या शोधूया की 25 ला पण जाईल आणि 40 ला पण। नाना तर जात नाही, नाना पण जात नाही, 4 5 5 5 25 आणि 5 8 40। आता या 5 ला आणि 8 ला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणून आपला मसावी येईल, तर लिहून घेऊया, मसावी येईल आपला 5। नंतर आहे आपल्याला 56 आणि 32। बघा, 56 आणि 32 ला दोनाने भाग जाते, आपण लिहून देऊया, बे दुनी 4, बे आठी 16, बे एक बे, बेस 12। आता 28 ला आणि 16 ला पण दोनाने भाग जाते, तर बघा, बे एक बे, बे चौक 8, बे आठी 16। नंतर बघा, याला दोनाने जाते, बे साती 14 आणि बे चौक 8। आता या 7 ला आणि 4 ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून आपला मसावी येईल, बघा, मसावी येईल आपला 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 4 दुनी 8, काय येईल आपला मसावी 8। अशा प्रकारे आपल्याला सोडवायचे आहे गणित। नंतर बघा, 40 60 आणि 75 चे आपल्याला अवयव पाडून घ्यायचे आहे। बघा, अशा संख्या कोणत्या संख्येने भाग जाईल ते संख्या आपल्याला पहिले एक संख्या पाहायची की तिघी पण याला एका संख्येने भाग जाईल। तर बघा, काय आहे आपली 40 60 आणि 75, दोनाने नाही, तीनाने, चाराने, 5ने देऊन पाहूया, 5 8 40, 5ने 60 ला भागलं तर 12 उत्तर येते आणि इथं 15। बघा, अशा प्रकारे आता 8 12 आणि 15 ला कोणत्या संख्येने भाग जाईल, तर अशी कोणतीच संख्या नाही, म्हणून आपला मसावी येईल आपला 5। सावी आपला 5 येईल। नंतर 16 आणि 27, 16 आणि 27 हे कोण्या पाड्यात येतात, 16 आणि 27 कोणत्याच पाड्यात येत नाही, म्हणून इथे लिहूया आपण, या सहमूळ संख्या आहेत। कोणत्या संख्या आहेत, सहमूळ संख्या आहेत, म्हणून याचा मसावी काय येईल, 1 येईल, 1। अशा प्रकारे नंतर आहे आपलं 5वं, 18 32 48। बघा, 18 32 आणि 48 चे अवयव पाडून घेऊया। 18 32 आणि 48। बघा, याला आपण दोनाने भाग देऊया, बे नम 18, बे एक बे, बेस 12। नंतर बे दुनी 4, बे चौक 8। आता 9 16 आणि 24 कोण्या पाड्यात येतात, एका 16 आणि 24। कोणत्याच पाड्यात येत नाही, म्हणून आपण काय आपला मसावी आता
मसावी आपला 2. नंतर आहे 105 आणि 154. तर बघा याचा आपण मसावी काढूया. पहिले अवयव काढून घेऊया. एकशे 5 आणि 154. बघा याला कशाने भाग जाईल तर बघा आपण 107 ने भाग देऊन पाहूया. 7 1 7, 7 5 35, 7 1 7 2 14, 14 1 राहिला आणि 7 2 14. अशा प्रकारे म्हणजे आपला मसावीन आता मसावीन आपला 7. नंतर बघा 42 45 आणि 48. 42 45 आणि 48 याचे आपण पहिले अवयव काढून घेऊया. नंतर बघूया कोणता मसावी येईल. तर 42 45 आणि 48. तर पहा 42 ला 2 ने भाग जाते पण 45 ला जाणार नाही. 48 ला पण 2 ने 3 ने देऊन पाहूया. 3 1 3 3 6 3 चौक 12, 3 1 3 3 5 15, 3 1 3 3 9 28, 2 उरले 1 उरला, 3 9 318. सॉरी 318. म्हणजे आता 14 ला आणि 15 ला आणि 16 ला कोण्या संख्येने भाग जाईल का नाही. म्हणून आपण काय लिहू घ्या इथं मसावी आपला 3 येईल. मसावी आपला 3 येईल. नंतर बघा 57 75 आणि 102 या तिघी पण याला चे अवयव पाडून घेऊया. सर्वप्रथम बघा अशा कोणत्या संख्येने भाग जाईल. 2 ने तर जाणार नाही कारण की इथं 5 आहे इथं 7 आहे. 57 75 आणि 102 3 ने देऊन पाहूया. 3 1 3 3 9 27. नंतर 3 1 3 3 2 6 1 राहिला. 3 5 15, 3 3 3 2 6 3 3 9 याच्यातला 1 आणि 2 3 चौक 12, 19 25 आणि 34 याला कोण्या संख्येने भाग जाते का अजून नाही. म्हणजे याचे फक्त अवयव पडला एकच अवयव ते आपण मसावी लिहून घेऊया. मसावी आपली 3 अशा प्रकारे. नंतर बघा 9वं गणित आहे आपलं 56 आणि 57. 56 आणि 57. बघा बघा 56 आणि 57 ह्या काय आहे सहमूळ संख्या आहे. म्हणजे याला कोण्या संख्येने भाग जात नाही. म्हणून इथं लिहून घेऊया आपण या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्यांचा मसावी सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. नंतर आहे 777 315 आणि 558. 2 ने तर जाऊ शकत नाही कारण की इथं 7 तिथं 5 शेवटी आणि इकडे 8 आहे तर 8 ला जाऊ शकते. पण नंतर आता 3 ने देऊन पाहूया सर्व संख्यांना भाग. बघा 777 315 आणि 588. बघा 3 ने देऊन पाहूया. 3 1 3 3 2 6 6 किती राहिला 1 7, 3 5 15 आणि 2 उरले हा 7 3 27, 3 1 3 3 5 3 5 15. नंतर आहे 3 1 3 3 27, 2 उरले हा 1 त्यातला उरला आणि हा 8, 3 3 18
नंतर याला बघा कशाने जाईल तर 2 आने जाईल, 3 आने नाही, 4 आने नाही, 5 आने नाही, 6 आने, 7 आने जाऊ शकते. तर बघा 7 आने याला भागलं तर उत्तर येईल 27. कशा येते तर 5 7 7 14 7 21, 7 21, 21 मधून 4 राहिले आणि 7 7 49. नंतर 7 1 7, किती राहिले 3 आणि 3 5 7 5 35 सॉरी. नंतर बघा 7 1 7 2 14, 7 2 14, 14तून हे गेले की उरले 5 7 8 अशा प्रकारे. म्हणजे आपला मसावी काय येईल इथं बघा. आता याला कोणाच संख्येने भागतात नाही म्हणून आपण मसावी काढून घेऊया. 3 गुणेला 7 इकडच्या संख्येची गुणाकार होतो. तर बघा 3 गुणेला 7 केलं तर आपलं उत्तर येईल 21. म्हणजे आपला मसावी काय येईल याचा 21. अशा प्रकारे हे पहिला प्रश्न होता. नंतर बघूया दुसरा प्रश्न आपण. बघा 2 भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप त्या. भागाकार पद्धतीने आपल्याला याचा मसावी काढायचा आहे. पहिलं गणित दिलेलं आपल्याला 275 भागेला 525, 275 भागेला 525. आता मोठी संख्या कोणती आहे 525 म्हणून आपण कशाने भागणार 275 ने. तर बघा भागाकार पद्धतीने द्यायचा आहे म्हणून आपण अशा प्रकारे लिहूया. 275 इथं आणि मोठी संख्या आहे म्हणून इथं 525. पण आता आपण ज्या संख्येने भागतो ती येणारं जे उत्तर असते ते आपण वरती लिहत असतो. पण आता इथं असं करायचं नाही, आपल्याला इकडच्या साईडने लिहायचं आहे. म्हणून 275 चा 525 ला कितीने भाग जाईल तर 1 आने. म्हणून 1 आपण इथं लिहूया आणि इथं लिहूया 275 1 275. नंतर काय उरतील इथं 0 इथं होईल 4 इथं होतील 12, 12तून 7 गेले किती राहिले 5 आणि 4तून 2 गेले 2 उरले. आता काय इथं उत्तर आलं 250. बाकी किती राहिली 250. आता इथं जे आपण भागेला जे केलं होतं ते आता आपल्याला इकडच्या साईडने लिहायचे 275. आणि आता आपल्याला 250 ने 275 ला भागायचे आहे. मग आता 250 च्या पाड्यामध्ये 275 येता का नाही म्हणून आपण 250 1 250 करूया. किती होता मग इथं 5, 7तून 5 गेले 2 आणि 0. नंतर बघा किती उत्तर आलं 25 आलं. म्हणून आता आपल्याला जे इथं 275 ने 250 ने आपण 275 ने भागलं नाही, इथं आपण 250 लिहूया. म्हणजे आपण आता 25 ने 250 ला भागणार आहोत. तर बघा 25 1 25, 25 दुनी 50, 25 10 250. उत्तर आलं आपलं 0. 5तून 5 गेले 0, 2तून 2 गेले 0. म्हणजे आपले उत्तर 0 0 आले. आणि आपला मसावी काय येईल आता इथं तर 25. काय येईल 25. कारण की शेवटी आपलं जे उत्तर आलं ते 25 म्हणून इथं लिहून घेऊया मसावी 25. अशा प्रकारे लिहायचं आहे. नंतर दुसरं गणित आहे आपलं 575 भागेला 133. इथं लिहून घेऊया दुसरं गणित 76 भागेला 133. आता पहा मोठी संख्या कोणती आहे 133 म्हणून आपण मोठी संख्या इथं लिहिणार आणि 76 ने 133 ला भागणार. मग आता पहा आपल्याला 76 चा पाडा येतो का नाही, पण 76 च्या पाड्यामध्ये 133 येता का नाही म्हणून आपण काय करू एकाने भाग देऊया 76. नंतर बघा आता 3तून 6 जाईल तर याची वजाबाकी केली उत्तर आलं 57. इथं होतील 13, इथं होतील 12, इथं होतील 0. 13तून 6 गेले 7 राहिले, 12तून 7 गेले 5 राहिले.
आता किती आले इथं 57. आता काय करायचं आपल्याला, हे जे संख्या इथं लिहिलेली होती ती आपल्याला इथं लिहायची आहे आणि 57 ने 76 ला भागायचं आहे. मग आता पहा उत्तरीन आपलं 57 एक 57. 6तून 7 जातो का नाही, म्हणून इथं होतीन 6 आणि इथं होतीन 16. 16तून 7 गेले राहिले 9 आणि 6तून 5 गेला राहिला 1. आता काय करायचं आहे आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 57 ने 19 ला भागायचं आहे. 19 न 57 ला भागायचं आहे. तर काय येईल आपलं बघा, 19च्या पाड्यामध्ये 57 येतो का, तर पहा येते 3 नंबरला, म्हणून 19 त्रिक 57. उत्तर येईन 0 0 आणि आपला मसावी काय शेवटी जे आलं 19, म्हणून मसावी येईन आपला 19. नंतर तिसरं गणित आहे आपलं 161 भागेला 69. आता 161 भागेला 169. बघा छोटी संख्या कोणती आहे 69, म्हणून आपण इथं लिहून घेऊया आणि मोठी संख्या इथं लिहूया 61. आता आपल्याला 69चा पाडा येतो का नाही, म्हणून आपण पहिले 69 एक 69 नेच भाग देऊ. आता इथं आपण 69चा पाडा लिहून घेऊया. तर बघा 69 एक 69, 69 दुनी 138, 69 त्रिक 270. बघा अशा प्रकारे 69चा मी 3 लोक पाडा लिहून घेतला. नंतर बघा 69 पेक्षा म्हणजे 161 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 138. तर बघा कितीने भाग जाईल 2 आणि, म्हणून 2 इथे लिहिते मी आणि इथे लिहिते 138. बघा नंतर पहा एकातून 8 जात नाही, म्हणून उसने घेतो याच्याकडून. इथं होतीन 11, इथं होतीन 5, 11तून 8 गेले राहिले 3 आणि 5तून 3 गेले राहिले 2, एकातून 1 गेला 0. आता काय आले इथे 23 राहिले. तर बघा 23 आहे ना, तर आता बघा हे 69 आपण इथं लिहूया आणि 23 ने 69 ला भागूया. तर बघा सॉरी असं येईन ते. बघा 23च्या पाड्यामध्ये आता 69 येता का, तर बघा 23 एक 23, 23 दुनी 46, 23 त्रिक 69, म्हणजे 23च्या पाड्यात 69 येतात. तर बघा कितीचा भाग जाईल 23 त्रिक 69. आलं उत्तर 0 0, म्हणजे आपला मसावी काय येईल इथं आपला 23. मसावी येईन आपला 23. अशा प्रकारे आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.